मुलुंडला आलेले आहोत. मुलुंड पूर्व ओम पराग मिलन या सोसायटीतल्या पल्लवी किरण भाडळकर या बहिणीला भेटून त्यांना आज बोलतं करणार आहोत. सगळे वाट बघताय. चला. नमस्कार. नमस्कार. तो उखाणा. किरणच्या आणि माझ्या लग्नाला झाली वर्ष 13. बर. होम मिनिस्टरचा होऊन जाऊ दे एकदा विदेश दौरा. तथास्तु. मीच म्हणतो तथास्तु. अरे वा. बरं द्या, ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर, नमस्कार. वडील, नमस्कार. सासूबाई, नमस्कार. आई, नमस्कार. भाऊ, छोटा भाऊ, ही माझी 2 मुलं. हो, आली लक्षात. या माझ्या धाकट्या वंश, नमस्कार. 2 नंबरच्या वंशबाई, नमस्कार. त्याच्यानंतर हे त्यांचा मुलगा, बर. आणि ही माझी भाऊज आहे, बर. आणि हा आमचा सगळ्या मैत्रिणींचा ग्रुप. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 किती वर्ष झाली लग्नाला? 13. कुठलं बालपण तुमचं? माझं डोंबिवली. तुमचं बालपण? माझं गावी म्हणजे वाई, जिल्हा सातारा. तुम्ही डोंबिवलीमध्ये? हो. सगळं शिक्षण डोंबिवलीत? हा, शिक्षण सगळं डोंबिवली. आणि तुमचं सगळं वाईला? नाही, मी 12वी पर्यंत वाईमध्ये होतो. नंतर थोडं शिक्षण सातारामध्ये झालं आणि बाकीचं ग्रॅज्युएशन मी डोंबिवली म्हणजे आले हळूहळू. डोंबिवलीत कुठल्या कॉलेजला होते? मी जोंधळे कॉलेजला. जोंधळे. तुम्ही डोंबिवलीत कुठल्या कॉलेजला होते? नाही, मी मॉडेल कॉलेजला होते. मॉडेल. नाही, आपण आपलं त्या कॉलेजला जायचं. नाही. मग कुठे भेटले? आमची पहिली भेट स्टेशनवर झाली, पण ते लग्न ठरल्यानंतर. ते कधीही ठरू द्या, पण किती नंबर प्लॅटफॉर्मवर भेटले? 1 नंबर प्लॅटफॉर्म, घाटकोपर. कसं? ते घाटकोपरला? कसं काय हो? नाही, मी तर रिक्वेस्ट केली होती लग्न ठरल्यानंतर एक भेटायचं होतं. पण लग्न ठरलं कसं? लग्न ऍक्च्युली माझ्या भावाच्या मित्राकडून एक स्थळ आलं होतं स्थळ, ते इथंच होतं. आणि मग नंतर थोडी पुढची बोलणी झाली आणि मग काय हो, तुम्हाला कधी कळलं कशाबद्दल? हे मुलगा वगैरे? हा, म्हणजे ते बघायला आले त्या दिवशीच. त्याच्या आधी माहित नव्हतं? नाही, त्याच्या आधी काहीच फोटो नाही. वगैरे काही बघितला नव्हता? फोटो दिलाच नाही त्यांनी मला. नाही? तुमचा पाठवला होता? हो, माझा घेतला. काय असं का केलं? फोटो दिला होता, पण फोटोची साईज थोडी कमी पडली. अगदीच एवढाच होता त्यांचा फोटो. स्टॅम्प त्यांनी तो 5 वरचा काढून दिला. राईट. हा, मी अजून पण त्यांना तेच बोलते. काय की बोलता? त्याच्यावरचा काढून दिला होता का मला? बघितलं किती? मला वाटलंच. बरं, पण मला सांगा, हे पहिल्यांदा जेव्हा घरी आले तेव्हा तो दिवस कसा होता, आठवतोय? हो. काय झालं होतं? विशेष मी अशी टेन्शन फ्रीज होते. टेन्शन मध्ये हे होते ऍक्च्युली. काय हो? नाही, असं कधी म्हणजे जास्त पहिल्यांदा मुलगी बघायला चाललं त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन होतं. नाही, मी 12वी होते, मुलगी मी 12वी होते. त्यापूर्वी 12 बघितल्या होत्या? 12 बघितल्या होत्या, पण प्रत्येक वेळी असंच झालं. म्हणजे काय झालं? काय म्हणजे थोडंसं नर्वसनेस वगैरे वाटायचा बघायचं. अच्छा, बरं, स्वाभाविक आहे असं मुली जाऊन बघायच्या. पण 12 वेळा नर्वसनेस नव्हता त्यांना. पण मला सांगा, मग जेव्हा यांच्या घरी गेला तेव्हा काय झालं? काय नाही, आपले नॉर्मल पोहे, कांदे पोह्याचा कार्यक्रम, 1-2 प्रश्न वगैरे. कोणी विचारले? ह्यांनी एकच विचारला, बाकी बहिणी त्यांनी विचारले 1-2. बरं. मग तो कार्यक्रम झाल्यानंतर मग त्यांचा रिप्लाय येणं बाकी होतं. त्याला तुमच्याकडनं होकार झाला होता का? हा, म्हणजे आम्ही असं काही आम्हाला सगळं ओके होतं. ते म्हणजे त्यांचं बॅकग्राऊंड हे ते सगळं आम्हाला चांगलं वाटलं. आम्ही त्यांच्या होकाराची वाट बघत होतो. बरं. मग तुम्ही काय घाटकोपरला गेले? नाही, होकार थोड्या दिवसांनी दिला होता. किती दिवसांनी? साधारण 15 दिवस लागले. तेवढ्या वेळात किती बघितले? नाही, त्यावेळी एक वेटिंग वरती होते. देवा देवा तुझ्या दारी आलो. हा, मग फायनली? नाही, फायनली मी हिल्यानंतर बघितल्यानंतर मग नंतर पक्कच केलं होतं करायचं. का हो असं? का म्हणजे? नाही, तिथं म्हणजे चेहऱ्यावरती फ्रेशनेस आणि शिक्षण चांगलं होतं. मनमिळा वाटली त्याच्यामुळे वाटली. मग काय त्याच दिवशी ठरलं?
नाही किती नंतर वेळासाठी भेटले होते? भारत कॅफे मध्ये भेटलो. एक 10 ते 15 मिनिटं हार्डली बसलो. घाटकोपरच्या भारत कॅफे मध्ये ना माझ्या मते 80% लग्न जमलेली आहेत. हो ना? जमली असती. हा, हो मग काय नक्की. झालं? नाही, पहिले इंट्रॅक्शन झालं आणि मग किती वेळासाठी भेटले होते? अर्धा एक तास. अर्धा एक तास. काही खायला वगैरे काय मागवलं होतं? चहा फक्त. एक चहा, नाही, चहा दोन नाही. खिशातनं बटर तरी घेऊन जाईल. मग मग त्याच्यानंतर काय नाही. नंतर जवळपास 2 महिने काहीच फोन नाही. परत बंद? हा, सगळं बंद. काय हो, चहाचं बिल काय महाग होतं का काय? काय झालं 2 महिने? नाही, असं काही नाही, फक्त अजून फॅमिलीमध्ये लोकांना थोडी इन्क्वायरी करायची होती, कारण आम्ही गावाला राहिलो त्याच्यामुळे इकडचं काहीच माहिती नाही. हो नाही बरोबर. ऍक्च्युली खरं सांगत नाहीयेत. काय तुम्ही सांगा. 2-3 मुली अजून वेटिंग वर होत्या. त्या बघायच्या होत्या त्यांना. मला तुम्हाला विचारायचं असं काही नाही. नाही, ती असं काही नाही. हो, गंमत करतायत, काळजी करू नका. बरं, किती वर्ष झाली लग्नाला? 13. अरे हो, तुम्ही मगाशी ते 13 आणि तुमच्यामुळे तुम्ही तर आमचा नाव दौरा. विसरूच नका आमचं. बरं, मग आता मला एक सांगा की साधारणतः लग्न झालं कधी? सांगा तारीख. 28 मे 2005. लग्न कुठे झालं? सातारा. सातारा. पण कसं काय, म्हणजे कायम तुमच्या प्रत्येक चढ उतारात सोबत हो, नेहमी साथ दिली? नेहमी. कसं कौतुक कराल 5 वाक्यात? तिने ऍक्च्युली स्वतःचं करिअर बाजूला ठेवून फॅमिलीसाठी वेळ दिला. नंतर मुलांचं व्यवस्थित करते ती. प्लस बाकी मला बाहेरचं काही बघायला लागत नाही जास्त, तर सांगायचं. घरातलंही नाही बघायला लागत. जरा 5 वाक्य बोलू तर द्या त्यांना. पण मला तुम्हाला विचारायचंय, सगळे ही 13 वर्ष अत्यंत आनंदाची गेली आणि तुम्ही दोघांनी जी काही नाती जपली आहेत म्हणून तर ही सगळी गर्दी दाटी वाटीने या ठिकाणी हजर आहेत. बरोबर की? बरोबर. आता पहिल्या खेळात ते बक्षीस तुम्ही घेऊन येणार का मला बघायचं. घरात आम्ही चांदीची अन्नपूर्णा ठेवलेली आहे, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ही वेळ 1 मिनिट. काय होईल असं वाटतं तुम्हाला? तिला घरातलं सगळं माहिती आहे, कानानं कोपरा, आज त्याच्यामुळे ती त्यांच्यासाठी तुम्ही खेळायचंय. गेली माझी अन्नपूर्णा. कॉन्फिडन्स आहे. नको नको, असं होऊ नये म्हणून वहिनीच खेळतील हा खेळ. बघूया काय होणार. विदेश दौरा सांगा लवकर. अँग्री बर्ड. थांबा थांबा, तुम्ही द्यायचं नाही कोणी, त्यांनीच शोधायचे आहेत. 30 सेकंद झाली. ब्लॅकबोर्ड. त्रिशूळ, डमरू, हाती, शोभे, भस्म, कपाळी. 10, 9, 8, 7, 6, 5. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. ही चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि तुमच्या घरात ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. आणि वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. तुम्ही खूप टेन्शन घेता असा एक आरोप आहे. हो घेते. खरंय? हो बरोबर. काय हो? बरोबर. कुठे जर खरेदीला गेलात ना तर खूप बार्गेनिंग करता. हे पण बरोबर आहे. बार्गेनिंग तिचं आवडती आहे. छंद आहे तो. व्हेरी. निबंध लिहिलाय, निबंध. सतत मोबाईल बघत असता. असं सगळ्यांना वाटतं, पण मी ऍक्च्युली एवढा मोबाईल नाही बघत. प्रॉब्लेम त्यांचा आहे, तुमचाही नाही, मोबाईलचाही नाही. मान्य. मुलाचं नाव काय तुमच्या? तनिष. कुठे आहे तो? मला तो फार आवडलाय हो. मला खूप ओरडते, सारखी स्टडी करायला सांगते, असं इंग्लिश मध्ये लिहिलंय त्याने. काय म्हणणं तुमचं या आरोपावर? का त्याला सतत ओरडता तुम्ही? नाही, तसा गुडबो येतो. म्हणजे मी सांगितलं की नेहमी करतो अभ्यास, पण कधी कधी जरा थोडंसं ओरडावं लागतं. नेहमी खेळण्याच्या मूड मध्ये असतो. त्याला आता आजपासून सांगा कमी ओरडणार. ओके, आजपासून नाही ओरडणार हं तुला. ठीक आहे, जा खेळायला. हे आहे तसं वाचू.
यांचं आहे का? मला सांगा हे आहे तसं वाचू का? तुमची मर्जी. हे बघा 5 शब्द लिहिले, बाकीच्यांनी वाक्य लिहिली. अच्छा, ओके, पण तुमची परवानगी असेल तरच मी ते 5 शब्द वाचणार. तुम्ही सांगा काय करू. ठीक आहे, वाचा वाचा. आपण चेंगट आहात. असं लिहिल्यामुळे मला ते शब्दच येईना माझ्या. कंजूस आहात. हं? बघा बघा हे ज्याने कोणी लिहिलंय ते नाही 5 आहेत पण 2च पुरे. हा आरोप फार वेगळा आहे की सतत तुमचा ना बारीक होण्यासाठी प्रयत्न सुरू असतो. अच्छा, असा एक आरोप आहे. हं? कामं फार हळूहळू करता. असू शकतं. म्हणजे दुसऱ्याला जास्त पडतं काम. नाही नाही, ते नाहीये ऍक्च्युली. तुम्ही का हसले हो इतकं मनापासून? किती मनापासून हसले ते. त्या हसण्यातच सत्यता दडलेली काय आहे. आमचं बऱ्याच वेळा याच्यावरती झालेलं डिस्कशन. काय म्हणून? की थोडं फास्ट करायला पाहिजे का? त्यांची व्यथा लिहिली आहे. तुमच्या डाएटमुळे त्यांना खाता येत नाही. माझ्या मैत्रिणीच आहेत. हे बारीक सारीक आरोप. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, बरेचसे खरे आहेत. म्हणजे कधी कधी माझ्याकडनं होत असेल कंजूसपणा, चेंगटपणा पण होत असेल. आणि नाही, बाकी तर मग ठीक आहे. आहेत आता स्लो वगैरे काम आहे, थोडंफार आहे. हो ना. तुमचं काय म्हणणं आहे? काय बदल केला पाहिजे? कुठला बदल केला पाहिजे? बदल एक तर मोबाईलवरती थोडं जास्तच बोलणं असतं. तिला सांगितलं ऑलरेडी, आता पण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे. बाकी बाजारहाट करायला थोडं आवडत नाही तिला जास्त. नाही. भाजी वगैरे आणायचं किंवा नाही का? नाही आवडत. मग कोण आणतं? ते मी सांगतो. 13 वर्ष 13 वर्ष नाही केलेलं, आता 4-5 वर्ष झालं करत असतील. अरे 4-5 वर्ष म्हणजे 4-5 सेकंद झाल्यासारखे सांगतायत. बर, तुम्हाला मला विचारायचं, मिस्टरांनी त्यांच्या स्वभावामध्ये कुठला बदल केला? स्वभावामध्ये बदल म्हणजे फक्त की चिडचिड कमी करायला पाहिजे त्यांनी. त्यांची चिडचिड फार होते. कधी काय आमची भांडणं झाल्यावरती मुलांवरती राग वगैरे जरा काढतात, तर ते त्यांनी जरा कमी करायला पाहिजे. कमी म्हणजे बंदच करायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही, बरोबर आहे. थोडं आहे सुधारणा करण्याची गरज. होईल ना? होईल हळूहळू. नक्की नाही. माझ्या येण्याने एवढं होईल. बरं, आता चित्र काढायची आहे आणि चित्र घरातले सगळे ओळखणार का आपण बघणार आहोत. पहिलं चित्र कोण काढणार? ढकला द्या. बोलायचं नाही. एक चुकलं. कोणी काढला? आहे समोरच दिसतोय. दिसतोय तर दिसतोय. या, हे पहिलं बक्षीस तुम्ही वहिनींना मिळवून दिलं, अभिनंदन. आता कोण काढणार चित्र? तुम्ही या. साधारणतः मुलुंडमध्ये अशा मांजरी फिरतात. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. तिसरं चित्र पण तुम्हीच काढायचं. जरा 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 धीर धरा जरा. हा, झालं. राईट. पूजात मांडलीत सत्यनारायण. अभिनंदन, हे बक्षीस पण मिळालं. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक. हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयामध्ये. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. माईक तुमच्याकडे आहे, तुम्हीच बोला त्यांच्याबद्दल. मी त्यांची भाऊजे आहे.
पण म्हणजे ननंद अशा त्या कधीच वागत नाहीत. मला तर एकदम माझी मोठी बहीण असल्यासारखंच वाटतात त्या. बर, अजून कोण बोलणार पुढे द्या? सून तशी कामाडी आहे सून. आणि मुलांवर चांगलं लक्ष ठेवते. बर, घरातलं सगळं व्यवस्थित नाही मुलां म्हणजे त्यांच्या मुलावर की तुमच्या मुलावर? सगळ्यांवर, माझ्या सगळ्या- मुलाकडे. होय होय ना. हा. माझी भाऊजे पल्लवी खूप म्हणजे खूप उत्साही आहे. एखाद्या घरात जर कार्यक्रम असला तर त्याचं नियोजन ती खूप अतिशय चांगल्या प्रकारे करते. हा तिचा एक चांगला गुण मला आवडतो. अजून कोण बोला? पल्लवी खूप हळवी आहे आणि मुलांना अभ्यास घेताना समजा मुलांचं काही चुकलं तर तिलाच पहिलं रडायला येतं. हो का? अच्छा. आणि बाकी ऍक्टिव्हिटीज मुलांच्या सगळ्या करून घेते व्यवस्थित. आमचा जावई एका शब्दात सांगायचं तर माझा जावई भला असं म्हणता येईल. आणि दोघांचं ट्युनिंग खूप छान आहे. संसारामध्ये थोडं रुसवे फुगवे प्रेम असतंच. आहेच आणि ते असायलाच हवं. अजून कोण बोलणार? मी तिचा भाऊ. तर तिने बोललेली की लहानपणी तिला ओरडा पडत नाही, कारण की ओरडा घ्यायला मी असायचो. हे सगळा ओरडा तुमच्याकडे? सगळा A to Z. कारण की अभ्यास जास्त करायचे आणि मला पण तशी खूप प्रेमळ आहे आणि जेवायला घालायला तिला भरपूर आवडतं. अरे वा. सारखं बोलून मी तिची मैत्रीण प्रियंका. मला तिचं ती क्रिएटिव्ह माइंड आहे खूप. बर, म्हणजे कोणत्याही गोष्टीतनं कसं नवीन काय करता येईल ते तिला छान जमतं. तुम्ही बोलणार? बोला. मी तिची मैत्रीण आहे ऋषाली. ती एकदम ऍक्टिव्ह आहे, प्रत्येक गोष्टीत ती ऍक्टिव्ह असते आणि ती मुलांना घरच्यांना म्हणजे सर्व एकदम छान व्यवस्थित मॅनेज करते. आमच्या सर्वांच्या मध्ये ती एक आदर्श गृहिणी आहे. अरे वा. मी अश्विनी, तिची मैत्रीण. आमची एक 10 वर्षापूर्वीची मैत्री आहे. बरं. म्हणजे आता ती दोस्ती तुटायची नाही वगैरे या टाईपची दोस्ती. आणि तिच्या मिस्टरांनी जर सांगितलं अतिशय फ्रेश असते कायम. म्हणजे आम्ही 10 वर्ष तिला कधी असं बघितलं नाही की निरुत्साही असते. आणि सगळे वजन कमी करायचे सिन्सिअर उपाय करते ती. झुंबा, योगा, जिम आणि बऱ्यापैकी डाएट पण फॉलो करते. पण कधीही भेटलं ना सर की ती आम्हाला ते सांगते, अरे वजनच नाही कमी होत. तर आम्हाला एक अशी लाडीक तक्रार आहे की बाबा आता आहे ती छान आहे, आम्हाला तशीच आवडते ती. बरं, या थँक्यू. सगळ्यांनी ना त्यांच्या पद्धतीने तक्रारी केल्या, आरोप केले, तुमच्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं. पण या 13 वर्षाच्या या प्रवासामध्ये जर आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? तसं तर मी माझ्याकडनं चुका झाल्या तर मी लगेच तिथल्या तिथे क्षमा मागते. पण आज मला खरं क्षमा मागायची ती माझ्या त्या मैत्रिणींची ज्यांना मी आज इथे बोलवू शकली नाहीये. आणि मला माहिती आहे त्या माझ्यावर खूप रागवल्या असतील, त्याच्यामुळे मी त्यांची अगदी मनापासून का क्षमा बोलवलं नाही तुम्ही? ऍक्च्युली जागेचा प्रॉब्लेम, तुम्हाला अडचण, त्याच्यामुळे. आम्हाला काही अडचण नाही. आम्हाला काही अडचण नाही. आम्ही सांगितलं होतं तुमच्या सगळ्या मैत्रिणींना बोलवा. 8 दिवस आधी सांगितलं होतं, पण तरी तुम्ही बोलवलं नाही. हा तुमचा प्रॉब्लेम आहे, आमचा नाहीये. 8 दिवस नाही. ठीक आहे, 8 तास आधी सांगितलं. 8-11 कामं नाही ना. बर, पण मग तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा आई वडिलांची काही जर चुकलं असेल तर मुद्दा म्हणून कधी काही झालं नाही, पण चुकून काय झालं असेल तर मी भविष्यात संधी मिळाली तर वहिनींसाठी कुठली गोष्ट करायची इच्छा आहे? तिला फॉरेनला जायचंय पिकनिकसाठी. मग मला काय तिकडे आधी बघून यायला असं पाठवलं. त्यांचं म्हणणं तुम्ही आधी जा तिकडे, बघा साधारणतः कसं काय आहे वातावरण, मला सांगा, मग मी माझी बॅग भरते. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. हसतच राहा, आनंदात राहा. असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी आणि वहिनीला मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.